नमस्कार, श्री स्वामी समर्थ. कशा आहात सर्व? सर्व ठीक असतील अशी मी आशा करते आणि व्हिडिओला सुरुवात करते. आज आम्ही चाललो होतो सापुताऱ्याला. म्हणजे असं रोज कंटिन्यू आहे ना, आता खूप दिवसापासून आहे ना, सारखं बाहेरच जाणं येणं आहे. काही ना काही कारण असतं, काही म्हणजे सारखी बाहेरच आहे मी असं म्हटलं तरी चालेल. तर सापुताऱ्याला जायचं होतं. स्वामीचा बड्डे होता आणि बड्डे तर करायचा नव्हता. म्हटली कुठंतरी आपण फिरून येऊ. तर आम्ही सापुताऱ्याला गेलो. बड्डे तर त्याचा, पण नाव आमचं. तो तर अजून बारीक आहे, त्याला काही समजत नाही. पण म्हटले चल थोडंसं फिरून येऊ बाहेर. आणि भाभीन त्यांचं पण खूप दिवसापासून त्यांचं म्हणणं होतं का चला आपण फिरायला जाऊ, फिरायला जाऊ. पण योग काही येत नव्हता आणि वेळ पण नव्हता. आणि मग ते म्हणे चला मी तुम्हाला घेऊन जातो. लहानपणीतून आम्ही निघून आलोय आणि आता येताना ना तिने आता तिथं वणीमध्ये ना थोड्याशा शेंगा घेतल्या, मस्त गरम गरम आहे. आणि स्वामी पण इकडे झोपलेला आहे, त्यांनी खूप त्रास दिलेला आहे. त्याच्या पप्पांना असं वाटतं का त्यांनी बिलकुल त्रास नाही दिलेला, पण खरंच आहे ना, त्याने डायरेक्ट माझे केस ओढून घेतले, म्हणजे गाल बडत होता. मी गाडी नाही खूप आपडते, त्याच्यामुळे कॅमेरा पण असा खालीवर पुश होतोय. इकडच्या भागात आहे ना खूप पाऊस झालेला आहे, सर्वीकडे हिरवगार आणि जंगल पण हिरवगार झालेलं आहे. बाजूने बघा ना तुम्ही किती गवत आलेलं आहे. आणि तिकडे एवढा पाऊस नव्हता, इकडे ना कंटिन्यू पाऊस आहे. कारण की इकडे ना धुकं वगैरे खूप आहे, म्हणजे खूपच आहे. हे बघा पूर्ण जंगल हिरवगार झालेलं आहे. सापुतारा आहे ना हा गुजरातमध्येच आहे. तर आता आहे ना आम्ही गुजरात बाँड्रीवर आलेलो होतो आणि गुजरात बाँड्रीवर आल्यानंतरून ना गाड्या चेकिंग होतात. कारण की कसंही पोरं वगैरे जातात फिरण्यासाठी, तर दारूच्या बाटल्या आणि असं काही ना काही घेऊनच जातात. त्याच्यामुळे ना तिकडं दारू बंदी आहे. त्याच्यामुळे ना त्यांनी तिथं बाँड्रीवर आलं का पूर्ण गाडी चेक करतात. आमचीसुद्धा गाडी ना पूर्ण त्यांनी चेक केली होती, पण लेडीज असल्यामुळे ना त्यांनी जास्त काही म्हणजे उघडलं नाही, काही नाही. पण मग त्यांनी आम्ही खाऊचा कचरा म्हणजे असा गाडी मागं ठेवला ना, तो सुद्धा त्यांनी उघडून बघितला. एवढं खूप छान वातावरण, एकदम मस्त. आणि एकदम हवा, थंडगार हवा सुटलेली आहे. इकडचं ना मोसम एकदम छान आहे. आणि मला तर असं वाटतं प्रत्येक यांच्या घरात फॅनसुद्धा नसेल, जे इथं राहत असतील त्यांच्या. इतकं गार वातावरण आहे. आणि वरती जाताना पण जसं जसं वर जाऊ ना तसं तसं धुकं, असं खालचं बिलकुल काही दिसत नव्हतं. इतकं म्हणजे इतकं धुकं होतं. आणि मध्ये मध्ये ना ते लगेच निवळत पण होतं आणि लगेच धुकं पण पडत होतं. आणि हवा तर बघा ना किती आहे. अक्षरशः असं वाटतंय का खूप आपण हवेतून उडून चाललोय. आणि बघा काहीच दिसत नाही, काहीच म्हणजे काहीच दिसत नाही, पूर्ण धुकं आहे. काहीच नाही. खूप थंडी, म्हणजे खूपच थंडी वाजू राहिली. स्वामीला मी स्वेटर घेऊन आलेली त्याच्यामुळे, कारण की यांनी मला सांगितलंच होतं येताना का त्याच्यासाठी स्वेटर घे, नाही तर आहे ना खूप थंडी आहे तिकडे. आणि संध्याकाळी जर म्हटलं तर आता जवळजवळ 12-1चा टाईम झालेला आहे. तर ह्या टायमाला असं वातावरण येतं. संध्याकाळी म्हटलं तर डायरेक्टली काहीच दिसणार नाही. आता फक्त जवळून बघितलं तरच दिसतं, मागचं काहीच दिसत नाही. काही म्हणजे काहीच दिसत नाही. या ठिकाणी ना जास्त काही विकायला काही नव्हतं. म्हणजे बुड्डीचे बाल, मक्याचे कणस आणि इकडे ना खरं तर मॅगी प्रसिद्ध आहे का काय काय माहिती. पण इकडे ना जिथं जाय तिथं प्रत्येक हॉटेलमध्ये ना मॅगीच विकायला होती. दुसरं असं खायला दुसरं काही नव्हतं. मॅगी आणि मक्याचे कणस ते पण उकडले होते ना, आपले भाजलेले तर बिलकुल नव्हते. आणि बघा ना आम्ही खाली आलो आणि इतका पाऊस चालू झाला ना, तर बास रे. आणि काय गाडीत बसायचं, गाडीत सतत पाऊस पडतो ना, त्याच्यामुळे ना रेनकोट पण रस्त्याला विकायला होते. आणि मग आम्ही ना आरूला आणि पूजाला रेनकोट घेतला होता. आणि रेनकोटची किंमत फक्त 100 रुपये होती.
पण त्या दोघींना पण रेनकोट घेतला होता. आणि मी ना आता उंटावर जबरदस्ती मला भाभीने बसवलं, तर माझं बिलकुल मन नव्हतं, कारण की मी खूप घाबरत होती. पण भाभीने मला, त्यांना पण बसायचं तर तू बस तरच मी बसेन म्हणून मी बसली, नाही तर इतकं म्हणजे बसल्यानंतर असं वाटत होतं पडल का काय. तो उंट पण सारखा इकडनं तिकडं तिकडनं इकडं फिरत होता. आणि स्वामीला पण जरा वेळ घेऊन बसलो. पूजा आणि आरू पण बसली. आणि पूजाला ना गाडी खूप छान चालवता येते. पूजाने मग गाडी पण चालवली तिथं आरूने आणि तिने. मग हे पण म्हणे हे पण घोड्यावर बसले. त्यांचं चाललं होतं तू पण बस, पण मला उंटावर बसायला भीती वाटत होती, तर घोड्यावरची तर गोष्ट दूरच. मग स्वामीला त्यांनी ना थोडासा चक्कर दिला, मग त्याला पुढं नाही नेलं. त्यांना म्हटलं नको. मग त्याला जरा वेळेस का म्हणजे घोड्यावर वातावरण एकदम शांत झालेलं आहे आता, ते बघा. त्याच्यामुळे ना सर्व काही दिसतंय, नाही तर काहीच दिसत नव्हतं. पाणी पण पडून गेलेलं आहे, म्हणजे पाऊस पडून गेलेला आहे, सगळं चिखल चिखल झालं आहे इकडे. लगेच हे बघ वातावरण लगेच चेंज होऊ राहिलं. इतक्यात वातावरण कसं ना लगेच तिथं धुकं. हे बघ बूम बूम कुठे बूम बूम, तिकडे बूम बूम बसायचे. चेतक घोड़ा देखो दीदी, मतलब वाइट सफेद वाला चेतक घोड़ा, मतलब सबसे अच्छा घोड़ा। ऐसे बोलते क्या? चेतक घोड़ा ना? हाँ, सफेद वाले को चेतक घोड़ा बोलते हैं। मतलब ये सबसे अच्छा घोड़ा है, हाँ क्या? नाम रखा जाता है चेतक। देख हे बघा लगेच वातावरण एका मिनिटात चेंज झालं. असं वातावरण आहे सारखं चेंज होत राहतं. इतक्यात धुकं एकदम पूर्ण दिसायला लागलं होतं, आता परत काहीच दिसत नाहीये. आरून त्या उंटावर बसलेले ते बघा आले. पाऊस होता ना, त्याच्यामुळे आरुनी ना रेनकोट घालून घेतला होता, कारण की परत भिजत होतं. त्याच्यामुळे तिला ना ते चिडचिड झालेलं बिलकुल सण होत नाही ना, तर तिने लगेच इथं नाही तर रेनकोट घेऊन घालून चलो भैया ब्लैक और चलो आपको सगळं बैठा फोन पे देवाना. आम्ही ना तिथं छान छान फोटो वगैरे पण काढले. आणि स्वामीला ना तिथं गाडी होती, त्याला गाडीत बसायचं होतं. त्याच्या का घरी गाडी तरी त्याला तिथं बसायचंच होतं. आणि बसण्याचे प्रत्येकाचे 100 रुपये, म्हणजे गाडीत बसा, घोड्यावर बसा, कशावर बसा, प्रत्येकाचे 100 रुपये अशी प्राईज होती तिथे. आणि खरं तर त्यांचा, मला असं वाटतं त्यांचा बिझनेसच तो आहे तिकडं. दुसरं तिकडं काहीच नाही आहे. म्हणजे बघा, तुम्हाला दाखवायला पण खूप काही आहे, पण नाही इतकं धुकं होतं आणि त्याच्यामुळे काही दाखवता पण येत नव्हतं. मग थोडक्यात मी व्हिडिओ घेतली होती. आणि इकडं बघा ना, स्वामीचं चाललं होतं मला गाडीत बसायचं. मग शेवटी ना त्याला ह्या बाईकवर बसवलंच होतं. आणि खरंच त्याला इतका मजा आली ना, त्याला ते बाईकवरून उतरायचंच नव्हतं. नंतरून त्याने त्या माणसाने बाईक लावून दिला. नंतरून पण आम्ही ना त्याला खूप वेळ त्या बाईकवरच बसला. त्याला आहे ना असं म्हणजे तिथं गेल्यानंतरून त्याने बिलकुल त्रास दिला नाही, नाही तर गाडीत त्याने मला खूप त्रास दिला होता. आणि तिकडे गेल्यानंतर त्याला घोड्या, गाडी, उंट सर्व दिसायला आलं ना, तर बिलकुल त्याने त्रास दिला नाही आणि एकदम शांत खेळत होता. त्याला ना खरंच असं एकदम त्याने एन्जॉय घेतली स्वामीने. त्याला लहान मुलांना काही छोट्या छोट्या गोष्टीतूनच एन्जॉय भेटते. आणि गाडी चालवताना आम्हाला वाटलं का त्या माणसासोबत तो रडल, पण बिलकुल नाही रडला. आणि मग तरी तो म्हणजे त्यांनी एक चक्कर मारून आणला तरी तो त्यांच्याकडे होताच. आणि संध्याकाळी ना आम्ही घरी आल्यानंतरून परत घरी आलो, दूध घातलं, म्हणजे आपलं दूध होतं ना ते पिशव्यांमध्ये बांधून घेतलं. परत नाशिकला आलो. आणि मग आम्ही विचार केला का अक्काकडं, म्हणजे माझ्या नंदेकडं त्याचा बड्डे सेलिब्रेशन करायचं, नाही तर बड्डे काही सेलिब्रेशन करायचं नव्हतं. मग आम्ही म्हणलं चला आलोच आहे तर, अशी पण गाडी नाशिकला येणारच होती. मग आम्ही अक्काकडंच आलो. मग ती म्हणे तुम्ही जेवायला पण या. आणि आम्ही घरी जायच्या आधीच आत्याचा स्वयंपाक वगैरे झालेला होता, पण तो स्वयंपाक आम्ही तसाच ठेवला आणि मग फ्रीजमध्ये ठेवून दिला. आणि मग अक्काचं झालं तर तुम्ही येशाल तर मग जेवायलाच या. मग जेवणासाठी आम्ही तिथंच गेलो. आणि म्हणजे खूप म्हणजे जवळजवळ आम्हाला घरी यायला 12 वाजले होते, इतका वेळ लागला. मग अक्काकडं जातानाच केक वगैरे घेऊन गेलो. आणि तिने ना स्वयंपाक करून ठेवलेला होता, फक्त थोडाफार स्वयंपाक राहिला होता. तो नंतर आम्ही गेल्यावर अक्काला मदत केली. आम्ही आल्यानंतरून मग मी भाजी आणि तिने पोळ्या करून घेतल्या. वरण भात आहे ना अक्काने करून ठेवलेला होता. म्हणले चल मग आता मी थोडीशी भाजी करू लागते तिला.
आणि तिकडून आल्यानंतर आम्ही घरी हातपाय पण नव्हते धुतलेले, काही समजा बिलकुल फ्रेश नव्हतं झालेलं. मग इकडं आल्यानंतर फ्रेश झालो, कारण की गेलो आणि लगेच नाशिकला परत रिटर्न आलो. म्हणजे खरंच खूप धावपळ पण झाली, पाऊस पण चालू होता आणि बड्डे करायचा काहीच प्लॅन नव्हता. पण तो अचानक आकाकडं म्हणजे फोन केल्यानंतर ती म्हणे या इकडं, म्हणून आम्ही पण आलो. आणि आमच्या दाजींना ना खरंच खूप म्हणजे खूपच हौस आहे. त्यांनी घरात आहे ना माहूरचा फोटो बनवलेला, तो इतका सुंदर, अक्षरशः असं वाटायचं का आपण गडावरच गेलेलो आहे आणि प्रत्यक्षात दर्शन घेतो. इतकी छान फ्रेम बनवून घेतलेली आहे. आणि त्या फ्रेमला जवळजवळ ना त्यांचा 15,000 रुपये असा खर्च आलेला होता. आणि आमच्या हक्काचा हा देवारा आहे, एकदम साधा सिंपल आहे, एकदम छान. आणि तिच्या घरात आहे ना तिने छोटंसं गॅलरीत गार्डन बनवलेलं आहे. बघा ना, खूप सुंदर. आमच्या दाजींना खरंच खूप हौस आहे आणि अक्कापेक्षा ना दाजींना जास्त हौस आहे, म्हणून असं घरात गार्डन वगैरे आहे ना. आणि यांची निगा आहे ना सर्व दाजीच करतात. आणि दाजी म्हणजे त्यांना इतकी हौस आहे ना, तर त्यांना जी गोष्ट मनात म्हणजे बसली ना ते करतात, म्हणजे करतातच. आणि खरंच इतके छान. आणि म्हणजे सिटीमध्ये राहून आणि छोटंसं घरात गार्डन करणे खरंच इतकं सुंदर आणि इतकं म्हणजे असं तिच्या गार्डनमध्ये गेलं ना तर त्या गार्डनमधून म्हणजे येऊशी वाटत नाही, त्या गॅलरीतून बाहेर इतकं छान वाटतं. आणि त्यांनी ना मस्त छोट्या छोट्या लाईटिंग वगैरे पण केलेलं आहे. आणि हे बघा दाजींनी ना आता त्यांचा जुना फ्रीज पण होता, त्यांनी आत्ता जस्ट फ्रीज घेतलेला आहे. तर ह्या फ्रीजची किंमत 1,10,000 रुपये होती. आता स्वयंपाक वगैरे सर्व झालेलं आहे. तर आता त्याचं आहे ना बड्डेची तयारी चालू आहे. तर अक्काने ना म्हणजे आरतीचं ताट करून घेतलं आहे आणि जेवणासाठी काय केलं ते पण तुम्हाला दाखवते. तर पोळ्या केलेल्या आहे, पापड तळलेले आहे, वरण मुगाच्या डाळीचं मस्त वरण बनवलेलं आहे तिने. तिचं चाललं होतं भजे काढायचं, पण तिला आम्ही नाही सांगितलं, कारण की खरंच दिवसभर आहे ना इतकं कंटाळलेलं आहे ना त्या गोष्टी खाऊन खाऊन. आणि इकडं सॉरी पनीरची भाजी आहे आणि भात बनवून ठेवलेलं आहे. आणि तिला आहे ना इथं फ्रीज आहे ना तो इकडं ॲडजस्ट करायचा, त्याच्यासाठी त्यांनी एवढं सर्व फोडलेलं आहे. आणि आता इथं म्हणजे काहीतरी फर्निचरमध्येच करतील काहीतरी. आणि याला मस्त असं चौकोनी मार्बलची फ्रेम बनवून इथे आहे ना फ्रीजला जागा करणार आहे, कारण की आता सध्या तिच्या घरात काम चाललेलं आहे. आणि इकडे मोठी मस्त जागा पण आहे भरपूर सारी. तर आता घरात काम चालू आहे म्हणून थोडासा पसारा दिसतोय, नाही तर काहीच नाही. आणि किचनमध्येच तिने देवारा केलेला आहे खरं. आणि ही देवीची मूर्ती म्हणजे फोटो बनवलेला अक्षरशः इतका सुंदर वाटतोय ना, तर तुम्हाला काय सांगू, खरंच खूप छान वाटते. आता स्वयंपाक वगैरे झालेला आहे, थोडंसं हाही पसारा तर तो इग्नोर करा, कारण की तिच्या. तर स्वयंपाक वगैरे झाल्यानंतर याला म्हणले पहिले केक कट करून घेऊ, कारण की आम्हाला पण घरी जायचं होतं, खूप उशीर झाले होता. आणि त्याला बड्डे हा प्रकार काही माहीतच नाही खरं तर स्वामीला. आम्ही त्याच्यासमोर कधीच बड्डे केलेला नाही, पहिला पण बड्डे नव्हता केला. त्याचा बड्डे ना मोठा, मी तो 5 वर्षाचा होईल त्यावेळेस त्याचा मोठा बड्डे करेल, म्हणजे जेणेकरून त्याला समजेल तरी बड्डे म्हणजे काय असतं, त्याच्यात तो मजा पण घेईल. आणि आता कसं आहे, मुलं लहान असतात आणि त्याच्यामुळे ते बड्डे करणं हे ते मला तरी असं म्हणजे पटत नाही आहे स्वतःच्या मनाला मोठा बड्डे करणं. माझ्या आरोचा आहे ना पहिला बड्डे आम्ही खूप मोठा केलेला होता, पण तिला तो काही समजत पण नाही, काहीच नाही. आणि हे बघा कसा त्रास देतो. आणि लहान मुलांचा बड्डे करायचा आणि ते चिडचिड आणि पाहुणे बोलवायचे, त्याच्यामुळे ना त्याचा मी बड्डे करायचं म्हणजे नाहीच म्हणते. ज्यावेळेस त्याला समजेल त्यावेळेस मी त्याचा खरंच मोठा बड्डे करणार आहे, तो ज्यावेळेस 5 वर्षाचा होईल त्यावेळेस. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आता मग आम्ही स्वामीचा बड्डे झाल्यानंतर लगेच घरी निघून जाणार आहे. जवळजवळ 12 वाजले ते आम्ही घरी यायला. बाय बाय सर्वांना. श्री स्वामी समर्थ.
कडू राहतं. हां, ते कडू राहतं.